शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। बॅग घेतली का? माझ्या तमाम ओबीसी विजयंती आलुतेदार बलुतेदार बांधवांनो, आज आपल्याला माहिती असेल की आपलं जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण 2021 मध्ये विकास गवळी नावाच्या विकृत माणसाच्या याचिकेमुळे गेलं होतं। त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती। गडचिरोली त्यानंतर नंदुरबार धुळे या ठिकाणच्या ज्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन होत्या आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं 27% आरक्षण होतं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ऍक्ट मधला 12(2)(c) हे कलम 27% आरक्षण देणारं होतं आणि मग के कृष्णमूर्तीच्या निकालाचं म्हणजे 5 जज खंडपीठाचं जे ऑर्डर होती त्यांनी कंप्लायन्स सांगितला होता की जर तुम्हाला ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण द्यायचंय तर त्यासाठी तुम्हाला ट्रिपल टेस्टची पूर्तता करावी लागेल। त्या ट्रिपल टेस्टची पूर्तता महाराष्ट्र सरकारने 2010 नंतर केली नव्हती आणि हेच घेऊन हाच विकास गवळी नागपूर खंडपीठामध्ये गेला होता। त्यावेळेस कोर्टाने ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही तोपर्यंत स्थगित केलं होतं। त्यानंतर मग सरकार खडबडून जागा झालं। मग ही केस सुप्रीम कोर्टात गेली। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं। जस्टिस खानविलकर कोल्हापूरचे आता रिटायर्ड झाले, ते खानविलकर साहेब होते। खानविलकर साहेब म्हणले की ते थोडं पण थांबायला तयार नव्हते आणि बऱ्याचशा निवडणुका नगरपंचायतीच्या नगर परिषदेच्या विदाऊट ओबीसी आरक्षण घ्या जर तुम्ही ट्रिपल टेस्ट केली नाही तर, असं सांगून अशा अनेक निवडणुका झाल्या। त्यानंतर मग सरकारने कमिशन नेमलं, बाठिया कमिशन, आणि या बाठिया कमिशननी काही प्रस्थापित समाजातल्या नेत्यांच्या सांगण्यावरनं वोटर लिस्टच्या नावात आडनावावरनं जाती ठरवल्या। त्यानंतर UDIS, पवित्र पोर्टल, सरळ असे कुठल्या तरी एखाद्या पोर्टलचे डाटा घेतले विद्यार्थ्यांच्या हजेरी रजिस्टरचे आणि त्याच्यावरून ओबीसीचं आकडेवारी ठरवली आणि याच्यामध्ये जवळजवळ 33,800 जागा ओबीसीच्या या बाठिया कमिशनने कमी केल्या होत्या। तो रिपोर्ट राज्य सरकारने मे 2022 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट केला आणि सांगितलं की आम्ही बाठिया कमिशन ट्रिपल टेस्टची पूर्तता केली, आम्ही कमिशन नेमलंय आणि कमिशनचा हे असा रिपोर्ट आहे आणि त्यानुसार आम्हाला निवडणुका घ्यायला तुम्ही परवानगी द्या। आणि त्यानंतर झालं असं की ज्या वेळेस या बाठिया कमिशनच्या रिपोर्टचा सूक्ष्म अभ्यास आम्ही केला तर त्याच्यामध्ये दिसून आलं की ओबीसीच्या जवळजवळ 33,000, हा तुम्हाला कॉलम दिसत असेल, मी आता हे याच्यामध्ये पण टाकतो कॉमेंट बॉक्समध्ये, 33,834 जागा कमी केल्या आणि ओबीसीला फक्त 19% आरक्षण या बाठिया कमिशनने दिलं। त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं इलेक्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, आमची हरकत नाही, परंतु आमचा बाठिया कमिशनवर आक्षेप आहे। राज्य सरकारने बाठिया कमिशन ऍक्सेप्ट केलंय, त्यांनी त्यांच्या स्टॅटिस्टिक्स म्हणजे जो आकडेवारी आहे ती जरी ऍक्सेप्ट केली असेल तरी ते खूप ऑब्जेक्शनेबल आहे, ते आम्हाला मान्य नाही, आम्हाला पटत नाही। महाराष्ट्रामध्ये फक्त 19% ओबीसी बाठिया कमिशन दाखवतंय, ठाण्यामध्ये 7% फक्त दाखवतंय, पुण्यामध्ये फक्त 17% ओबीसी आहेत असं त्या बाठिया कमिशन म्हणतंय। त्यामुळे आमचं त्याच्यावर हरकत आहे। त्यावेळेस कोर्ट असं म्हणलं की निवडणुका 5 वर्षापासून 6 वर्षापासून प्रलंबित आहेत, प्रशासकीय अधिकारी मनमानी करतात, त्यामुळं कुठंतरी निवडणुका झाल्या पाहिजेत। तिथं 6 मे 2025 माझी याचिका होती। या याचिकेमध्ये सुनावणी होताना तिथं
समता परिषदेचे आमचे समीर भाऊ होते, महेश झगडे सर होते. आम्ही सगळ्यांनी तिथं खूप कष्ट घेतलं आणि मग कोर्टाला असं सांगितलं की बाठिया कमिशनवर आमचा आक्षेप आहे. जर बाठिया कमिशन तुम्ही जर लागू करणार असताल तर त्याच्यावर सुनावणी घ्या. कोर्ट म्हणलं ठीक आहे, आपण तो डिटेल हिअरिंगमध्ये ज्यावेळेस डिटेल त्याच्यावर उहापोह होईल, युक्तिवाद होईल, ते पाहिलं जाईल. पण तत्पूर्वी निवडणुका आता तुम्ही थांबवू नका. निवडणुका तुम्ही एक 10 आठवड्यामध्ये त्याचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुका तुम्ही घ्या आणि बाठियाच्या आधीची 2022 पूर्वीची जी आकडेवारी होती त्या आकडेवारीनुसार तुम्ही ओबीसीचं आरक्षण प्रस्थापित करा. त्यानुसार आता सगळ्या महानगरपालिका असतील, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपंचायत, नगर परिषदा यांच्या आरक्षणाच्या सोडती झाल्या. ओबीसींना 27% आरक्षण दिलं आणि हा विकृत या आपल्या ओबीसीच्या कळपामध्ये ओबीसीची झुल पांघरून घुसलेला लांडगा हा विकास गवळी, स्वतःला म्हणतो मी ओबीसी आहे, हा परत आता कोर्टामध्ये गेलाय आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल केलंय की 6/5 जी ऑर्डर झाली ती 2 जजच्या बेंचनी दिली आणि त्या खानविलकरांनी 3 जजच्या बेंचनी सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि बाठिया कमिशन एखादं कमिशन नेमा आणि त्याच कोर्टामध्ये बाठिया कमिशनचा रिपोर्ट ठेवला. त्याचं म्हणणं आहे की 27% जागा ठेवल्याच कशा काय आणि याची सुनावणी कोर्ट 3-4 दिवसापूर्वी त्याची सुनावणी होती. त्यांनी मेन्शन केलं काल या संदर्भामध्ये मॅटर लागलं. या संदर्भामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची. जशी मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील जातीनं लक्ष घालतात त्यांच्या कोर्टातल्या केसमध्ये, त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये, तसे आपल्या ओबीसी समिती उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे कुठे गेले, इकडे तिकडे पक्षाची कामं करत फिरताय. आता हे आरक्षण शेवटचा घटका मोजतंय. जे आता ज्या सोडती झाल्या त्या पण धोक्यात आहेत. 27% सोडा, 0 ओबीसी आरक्षणावर पण निवडणुका होऊ शकतात. उद्या या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी आहे आणि कोर्ट म्हणाले की आम्ही या आधीचे 3 जजचा खंडपीठाचा निर्णय म्हणजे खानविलकरांचा आणि त्याच्या आधी के कृष्णमूर्तीचा 5 जजच्या बेंचचा, त्याच्या आम्ही विरोधात जाणार नाही. तुम्ही आम्हाला लवकर सांगा काय आहे ते. आता लक्षात घ्या बांधवांनो, निवडणुकाचा कार्यक्रम चालू झालाय आणि आरक्षण जाहीर झालंय, आरक्षणाच्या सोडती झाल्यात आणि मग यांच्या कुठेतरी या पोटात दुखायला लागले आणि हेच हे कुणबी दाखले घेऊन घुसलेले ओबीसीच्या कळपात हेच तिचा आता विरोध करतात की 27% कसं दिलं. तर या संदर्भामध्ये अटीतटीची लढाई आहे आणि आपले सगळे जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आहेत ना 56,000, त्यातल्या आता समजा 5-10 हजार जण त्या ओबीसीच्या जागेवर उभं राहणार असतील, ओरिजिनल ओबीसी, तुम्ही कुठं गाफील आहेत या लढाईमध्ये? लढाई कोण लढणार? तुम्ही काय या लढाईला तुम्ही सपोर्ट करताय? आम्हाला तळतळ वाटते की आमच्या जागा जाऊ नये, आमचं राजकीय प्रतिनिधित्व जाऊ नये. तर या संदर्भामध्ये उद्या खूप महत्वाची सुनावणी आहे. एक तर 27% आमचं तिथं म्हणणं असं असेल, जिथं 50% ट्रिपल टेस्टचं 50%चा बॅरियर जिथं क्रॉस होत असेल तर तिथल्या जागा कमी करा तुम्ही, पण जिथं 50%चा बॅरियर क्रॉस होत नाहीये 27% आरक्षण देऊन त्या अबाधित ठेवा. अन्यथा बाठिया कमिशन जर तुम्ही लागू करणार असेल तर त्याला आमचा विरोध असेल, त्याच्यावर तुम्ही सुनावणी घ्या, वाटलं तर निवडणुका पुढे ढकला, अशी भूमिका आम्ही कोर्टामध्ये घेऊ. आता मी दिल्लीला चाललेलो आहे, उद्या आम्ही कोर्टामध्ये असणार आहे. आपल्या सर्वांना हे समजलं पाहिजे नक्की काय चाललंय. तर 6 मेच्या निर्णयानुसार 27% आरक्षण दिलंय आणि ते 27% आरक्षणामुळे 50% क्रॉस केले असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं कोर्टाने सांगितलं आम्ही 50% क्रॉस करा असं म्हणलं नव्हतं. तर आता या संदर्भामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आम्ही तिथं जातोय सुप्रीम कोर्टामध्ये आणि आपली जोरदार तिथं बाजू मांडू. पण सर्वात महत्वाचं म्हणजे बावनकुळे, मी बावनकुळेंना निरोप दिला होता, मी वडेट्टीवार साहेबांना, सर्वांना मी निरोप दिलेले की असं होणार आहे, ही धोक्याची घंटा आहे. आदरणीय समीर भाऊ तिथं असणार आहेत आमच्या बरोबर, आम्ही ही लढाई लढतोय. पण जे पण लोकप्रतिनिधी आहेत ना, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. तुमच्यासाठी आम्ही लढतोय. 56,000 लोकप्रतिनिधी आहेत ओबीसीचे, तुमच्यासाठी आम्ही लढतोय. पण तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की या लढाईला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे. तर बघू आपण उद्या दिल्लीमधनं संपर्क साधेलच. तोपर्यंत धन्यवाद. जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.